नमस्कार. संध्याकाळचे 5 वाजलेत. आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह आणि इथून पुढच्या 10 मिनिटात महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा. पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकेसाठी आज मतदान होतंय. उन्हामुळे मतदानावर काहीसा परिणाम झाल्यानं संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतोय. नव्यानं निर्माण झालेल्या पनवेल महापालिकेसाठी यंदा पहिल्यांदाच मतदान होतंय. दुपारी 3:30 वाजेपर्यंत पनवेलमध्ये 42% मतदान झाल्याची माहिती समोर येते. पनवेलमध्ये 418 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शेकाप, महाआघाडी आणि भाजपमध्ये इथे थेट लढत पाहायला मिळते. भिवंडी महापालिकेमध्ये प्रभाग पद्धतीनं निवडणूक होती आहे. नगरसेवक पदासाठी एकूण 458 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भिवंडीत दुपारी 1:30 वाजेपर्यंत 36% मतदानाची नोंद झाली. भिवंडीत समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असून काँग्रेस, भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे नशीब आजमावत आहेत. मालेगावमध्ये आतापर्यंत मतदानासाठी संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतोय. दुपारी 1:30 वाजेपर्यंत मालेगावात 34% मतदानाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी काँग्रेस आणि तिसरा महज हे एकत्रित लढवत होते. त्यांची एकत्रित सत्ता होती. यावेळेला राष्ट्रवादी आणि जनता दलाची युती असून तिसरा महज राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवतोय. मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीला गालबोट लागलाय. आज महापालिका अंतर्गत ATT हायस्कूलच्या परिसरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत 2 जण जखमी झालेत. इरफान अहमद आणि मोहम्मद आबिद अशी जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची नावं आहेत. मालेगाव महानगरपालिकेसाठी होत असलेल्या मतदानाकरता पश्चिम भागात मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसतो. इथे अनेक अरुंद रस्ते असल्यानं गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रथमच निवडणुकीमध्ये ड्रोनचा वापर करण्यात आलाय. तसंच प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्तही पाहायला मिळतोय. मालेगाव महानगरपालिकेसाठी आज मतदान होत आहे. मतदान करण्यासाठी दिव्यांग लोकांना मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सुविधा देण्यात आली आहे. ज्या ज्या केंद्रांवर मतदान होत आहे त्या सर्व ठिकाणी दिव्यांग लोकांसाठी या व्हीलचेअरची खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवसेनेच्या दणक्यानंतर मुंबईच्या विमानतळावरील अवैध टोलवसुली बंद झाली आहे. विमानतळावरील JVK कंपनीनं गेल्या काही दिवसांपासून 130 रुपये टोल आकारणी सुरू केली होती. ही बातमी ABP माझानं दाखवल्यानंतर शिवसेनेनं विमानतळावर टोलवसुलीच्या विरोधात आंदोलन केलं आणि हा टोल नाका बंद पाडला. मुंबईमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चा आता 9 ऑगस्टला निघणार असल्याची माहिती शिवप्रहार संघटनेचे प्रमुख संजीव भोर यांनी दिली आहे. 9 ऑगस्टला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मराठा क्रांती मोर्चा असेल. मोर्चाच्या व्यवस्थापनाची रणनीती 13 जुलैला कोपर्लीला ठरेल अशी माहितीही त्यांनी दिली. जय महाराष्ट्राच्या वक्तव्यावरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कर्नाटकच्या मंत्र्याचा निषेध करण्यासाठी राज्य सरकारनं कर्नाटकला एक पत्रच लिहिलंय. कर्नाटकला पाणी, वीज, आरोग्य सेवा पुरवत असतानाही बेग यांची भाषा खपवून घेतली जाणार नाही असं स्पष्टपणे महाराष्ट्रानं कर्नाटकला या पत्रातून ठणकावलं आहे. कर्नाटकच्या मंत्र्यांनी जे विधान केलं आहे किंवा तिथल्या लोकप्रतिनिधी जे विधान केलं आहे त्याचा महाराष्ट्र निषेध करतो. कोणालाही जय महाराष्ट्र म्हणण्यापासून या देशामध्ये थांबवता येणार नाही. या महाराष्ट्राच्या संविधानानं तो अधिकार दिलेला आहे. त्यामुळे आम्ही त्या संदर्भात कर्नाटक सरकारला आमचा निषेधही कळवतो आहे आणि केंद्र सरकारलाही आम्ही सांगतोय की अशा प्रकारे देशामध्ये ही भावना योग्य नाही आहे. कर्नाटकातील रोशन बेग या मंत्र्याच्या जय महाराष्ट्र म्हणू देणार नाही या वक्तव्यावरून सामनामधून जोरदार टीका करण्यात आली. बाहुबली पार्ट 2 आहे, तो तुम्ही दाखवायचा तेव्हा दाखवाच, पण आधी मराठी अस्मितेवर घाला घालणाऱ्या कर्नाटक सरकारला बाहुबलीचा निदान ट्रेलर तरी दाखवा, एवढीच आमची मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केलं आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या 15 जूनपर्यंतच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळा सुरू होण्याच्या आधी सर्व कामं पूर्ण करण्याचे निर्देश सुद्धा अधिकारी आणि संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आले. फॅशन स्ट्रीटवरील स्टॉलधारकांना उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. 8 जूनपर्यंत या स्टॉलधारकांवर कारवाई करू नये असा आदेश उच्च न्यायालयानं दिलाय. ठरवून दिलेल्या जागेत व्यवसाय न केल्यानं फॅशन स्ट्रीटवरील स्टॉलधारकांना महापालिकेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. राज्यातील संगणक शिक्षकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान योजनेच्या अंतर्गत पदं निर्माण करून कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी घेऊन हे शिक्षक राज ठाकरे यांच्या भेटीला आले होते. याबद्दल लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन राज ठाकरे यांनी संगणक शिक्षकांना दिलं. अहमदनगरसह राज्यातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी या संपामागे राजकारण असल्याचा आरोप केला आहे. राज्यातलं सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार करत आहे, मात्र शेतकऱ्यांनी संप पुकारून नागरिकांना वेठीस न धरता चर्चेला यावं असं त्यांनी म्हटलंय. तिकडे औरंगाबादमध्ये पोलीस आणि दुचाकी स्वारामध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय. कारण ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकी स्वाराला पोलिसांनी अडवलं, मात्र या तरुणांनी पोलिसांसमोर लाठीचार्ज सुरू केली आणि पोलिसांवर हातही उचलला. पोलिसांकडून या तरुणाच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर औरंगाबाद मार्गावर बोलेरो जीप आणि ट्रकचा जबरदस्त अपघात झाला. यात 7 जण ठार झालेत. बोलेरो जीपमधले हे सगळे 7 जण बुलढाणा जिल्ह्यातील बाबा सैलानी यांच्या दर्शनाला जात होते. रात्री 2च्या सुमारास धनगरवाडी फाट्यावरून जात असताना बोलेरो जीपच्या चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यात डिवायडर ओलांडून बोलेरो जीप ही समोरून येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली. भारतानं पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. पाकिस्ताननं सियाचीनवर लढाऊ विमान उडवलं. पाकनं स्क्वाड्रन परिसरामध्ये पाकिस्तानच्या मिराज विमानानं झेप घेतली. पाकिस्तानच्या वायुसेनेच्या अध्यक्षांच्या आदेशावरून हे विमान इथं उडवण्यात आलं. स्वतःच्यात उद्ध्वस्त झालेल्या चौक्यांची दृश्य चित्रित करून भारतावर हल्ला केल्याचा कांगावा पाकिस्ताननं सुरू केला आहे. कालच भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या चौक्या कशाप्रकारे उद्ध्वस्त केल्या याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. यानंतर पाकिस्तानकडून केविलवाणा प्रयत्न सुरू झाला आहे. उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये भाविकांना घेऊन जाणारी बस दरीमध्ये कोसळली. धारासूच्या पुढे 11 किलोमीटर पुढे नालूपानी इथल्या नदीमध्ये ही बस जाऊन कोसळली. या बसमध्ये जवळपास 29 प्रवासी प्रवास करत होते. यातील सुमारे 20 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. चोरीचा धार्मिक आस्थेशी काहीही संबंध नसल्यानं आज पुन्हा एकदा समोर आलंय. कानपूरमधल्या देवीच्या मंदिरातल्या चोरीचा CCTV व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये 2 चोरांनी मंदिरातील 6 किलो चांदीचं छत्र, पट्ट्या आणि देवीचे सोन्याचे दागिने असा अंदाजे 3 लाखांचा दागिन्यांचा ऐवज लांबवला. पण चोरी केल्यानंतर चोरांनी देवीसमोर हात जोडून दर्शनही घेतलं. हा सर्व प्रकार कानपूरमधल्या बाबूपुरवा या ठाणा परिसरातल्या M ब्लॉक भागातल्या प्राचीन जंगली देवीच्या मंदिरात उघडकीस आला. ट्विटर अकाउंट सस्पेंड केल्यानंतर गायक अभिजित भट्टाचार्यच्या समर्थनार्थ प्रसिद्ध गायक आणि अजानवर वक्तव्य करून चर्चेत आलेल्या सोनू निगमनं मैदानात उतरायचं ठरवलंय. आपण स्वतःचंही ट्विटर अकाउंट बंद करणार असल्याची घोषणा सोनूनं ट्विट करून केली आहे. अत्याधुनिक सेवेनं सज्ज असलेल्या तेजस एक्सप्रेसनं परतीच्या प्रवासात मात्र प्रवाशांची घोर निराशा केली. काल जेव्हा तेजस करमाळी स्थानकावरून निघाली तेव्हा स्टेशनमध्ये स्वच्छता नव्हती. रेल्वे गाडीत स्वच्छता नव्हती. तसंच ट्रेनमधील टॉयलेट साफ न केल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरली होती असं प्रवाशांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे एका कुटुंबाला स्वयंचलित दरवाजामुळे त्रास सहन करावा लागला.